सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे। आजचा हा जो मोर्चा आणलेला आहे, महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत। याचं कारण असं आहे, 3 महिने ते 6 3 महिने ते 6 का 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना जो THR दिला जातो त्याच पद्धतीने गरोदर संतामाताला THR देतो। त्याचे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची OTP नंबर घ्या असं सांगितलेलं आहे। आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या। अडचण अशी तयार झालेली आहे, OTP कोणीही घाबरून आता OTP देत नाही। हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे, कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे ज्याचा आधार लिंक होतं त्याचं, त्यामुळे अनेक समस्या येतात। आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे, अशी दादागिरी आहे की हे तुमचं THRच्या वेळेस तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे, OTP दिला पाहिजे, ही सक्ती बंद झाली पाहिजे, यासाठी आजची मागणी आहे। नंबर 2, लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेड काउंटिंग करायला त्यांनी सांगितले। सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत, त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते। हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे। हे दोन्ही फेस रिकॉग्निशन आणि हेड काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे। आणि अंगणवाडीचा प्रस्ताव 3 मार्चला आमचा मुंबईला मोर्चा झाला होता। त्या मोर्चामध्ये आम्हाला महिला बालकल्याणच्या सचिवांनी सांगितलं होतं की अंगणवाडीच्या पेन्शनचा प्रस्ताव तयार झाला आणि RTO विभागात गेला आहे, ग्रॅच्युटीचा प्रस्ताव तयार झाला आहे, RTO विभागात गेला आहे, पण ते देत नाहीत। कारण लाडक्या बहिणीचं कौतुक हे सरकार खूप करतं। या बजेटमध्ये 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत। आणि सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे आरोग्य आणि शिक्षणासाठी पैसे कमी दिले आहेत। या सरकारचा मी निषेध करतो। मला सांगा, घरी बसून पैसे देण्यामध्ये काय अर्थ आहे? अरे तुमच्या आमच्या गरिबांच्या खिशातले पैसे, टॅक्सचे पैसे हे सरकारला कोण अधिकार दिले हे पैसे देतात? अरे जे कष्ट करतात, जे काम करतात अंगणवाडीत त्यांना तुम्ही पेन्शन द्या। सेवानिवृत्त झाल्यावर त्या विधवा आहेत, परित्यक्त आहेत, त्या गरीब आहेत, कष्टकरी आहेत, दलित समाजाचे आहेत, त्या रिटायर झाल्यावर उपाशी मरतात। त्यांची सोय सरकारने केली पाहिजे। ते पेन्शनचा GR लवकरात लवकर निघाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं स्टॅच्युटरी पद आहे, त्याप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे। हा आमचा विषय आहे। केंद्र सरकारने ग्रॅच्युटी दिली पाहिजे। त्याच पद्धतीने गुजरात सरकारने, गुजरात हायकोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या असं सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने जर का हायकोर्ट सांगतं, सुप्रीम कोर्ट सांगतं, तर हे केंद्र सरकार काय करत आहे? सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही, म्हणजेच हुकुमशाही पद्धत ह्या देशामध्ये लागू झालं आहे असं माझं मत आहे। आमचे कॉम्रेड MA पाटील अंगणवाडीच्या द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, डायरेक्ट मिल ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम। आहेराच्या साड्या, घागरा, शालू, पैठणी, कांजीवरम, पेशवाई, डिझायनर साडी, सिल्क साडी, साऊथ सिल्क, कॅटलॉग साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड ड्रेस तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईलला। सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर, संपूर्ण महाराष्ट्रात 60हून अधिक शाखा तसेच 25,000हून अधिक व्हरायटी। द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल, पत्ता अक्कलकोट रोड, पंचवानी मार्केट, सोलापूर। संपर्क 7507 00 10 02।